हे वाजलेत 7:45 आणि आम्ही अक्कलकोट स्टेशनला पोहोचलोय। आता आपल्याला जायचंय बॅक साईडला, पण आपण इथं जरा फोटो वगैरे काढू। हे मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आता वाजलेत 9 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला आणि आपली ट्रेन आहे CST वरून आणि माझ्यासोबत सोनल आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अक्कलकोटचा प्लॅन आमचा आहे आणि तिकीट कन्फर्म झाली आहे। आता आम्ही निघालोय, आता इथून जाणार आहे आधी विक्रोळी स्टेशनला, विक्रोळी स्टेशनवरून ट्रेनवरून डायरेक्ट CST वरून 11 वाजताची ट्रेन आहे आमची, ती अक्कलकोट स्टेशनला जाणार आहे। सो असा काहीसा प्लॅन आहे। आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आपण मनीषच्या गावी गेलो होतो, मग तिकडून आपण मंदिरातही गेलो आणि मग तिकडून तुंगारली लेकला वगैरे गेलो। खूप छान एक्सपिरियन्स होता, मजा आली, सगळे मित्र वगैरे भेटले। आता चाललोय सोनल बरोबर आणि माझे फ्रेंड्स पण आहेत ऑफिसचे आणि आपला नितेश पण येतोय सोबत। सो खूप एन्जॉय करणार आहे आणि तिकडे अराउंड सकाळी आपण पोहोचणार 7-7:30ला टायमिंग दाखवते ट्रेनचा। सो लेट्स सी। आणि आता फटाफट निघू इथून, जेवण वगैरे झालं आता डायरेक्ट ट्रेनमध्ये आराम करायचा आपल्याला जाऊन। सो भेटू आपण लवकरच थोड्याच वेळात आणि आपण CSTला पोहोचल्यावरती तुम्हाला दाखवतो कोणती ट्रेन लागली आणि प्लॅटफॉर्म नंबर कोणता आहे। स्टे ट्यून, भेटू आपण लवकरच। सो मित्रांनो, निघालो आता आम्ही आणि नितेश विक्रोळी स्टेशनला पोहोचलाय। सो सोनल, एक्साइटमेंट? अक्कलकोटला फर्स्ट टाइम चालले। दर्शन घ्यायचं। हो, हा फर्स्ट टाइम चाललेस ना तू? सो एक्साइटमेंट खूप दिसते तुझ्यात। माझं सेकंड टाइम आहे, मी सेकंड टाइम चालू आहे आता। आणि फर्स्ट टाइम गेलो होतो ते जेव्हा स्कूल डेजला होतो तेव्हा गेलो होतो। ऑलमोस्ट आता 10-12 वर्ष झाली त्याला, आणि 10-12 नाही 15-16 वर्ष झाली त्याला जाऊन। आता सेकंड टाइम चाललोय, सोनल फर्स्ट टाइम चाललोय। सो जास्त एक्साइटमेंटमध्ये आहे, स्टे ट्यून। दोघं जास्त एक्साइटमेंटमध्ये आहे। सो फटाफट निघू आता आपण। स्वामींचं दर्शन घ्यायचंच होतं, नवीन जॉब पण लागलाय। आपण रेल्वे स्टेशनला आहे विक्रोळीला आणि मॅडम एकदम शांत बसली आहे। आता आपली CSTची ट्रेन आली की आपण जाऊ CSTला, तोपर्यंत नितेश येतोय। सो थांबलोय आम्ही, बघू आता कधी येतोय। स्टे ट्यून्स, भेटू आपण लवकरच। सो फायनली आपला मित्र आलेला आहे डाएट कोक घेऊन। मला दे डाएट कोक, दे मला डाएट कोक मागवलेला नितेशकडून। ओ माय गॉड, खतरों के खिलाडी। हे मित्रा, भूक लागले का तुला? आणि तुला काय काय जेवण आलीस? इथे आम्ही पोहोचलोय प्लॅटफॉर्म, इथे आम्ही पोहोचलो आणि बघू शकता तुम्ही इथे गर्दी किती झालेली आहे आणि इथे अनाउन्समेंट चालू आहे। चेन्नई, आपल्याला त्या ट्रेनने जायचं। सो मित्रांनो, आपल्याला सीट भेटलेली आहे आणि ट्रेन पण फटाफट आली लवकर। सो करंट नाही काय आलं तुला? कल्याणला लाजतोय नितेश। आता आपण कल्याणला पोहोचलोय आणि 3 तासावरती आता पुणे आहे आणि 7 वाजता आपण अक्कलकोट रोड।
रे मी सोलापूरला सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे सोलापूर रोडला. गाडी झोप तुझी पूर्ण? आता सोलापूरच्या पुढे आले. खूप झोपले मॅडम. आम्ही काय झोपलो नाही दोघं पण. इथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झाला. आता सोलापूर नंतर कोणता स्टॉप आहे? अक्कलकोट रोड. हा, सोलापूर नंतर जे पहिले स्टेट चेन्नई गाडीला. सो मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो अक्कलकोट स्टेशनला. तुम्ही बघू शकता पाठी अक्कलकोट. सो कसं वाटलं? सकाळचे वाजलेत 7:45 आणि आम्ही अक्कलकोट स्टेशनला पोहोचलो आहे. आता आपल्याला जायचं आहे बॅक साईडला, पण आपण इथं जरा फोटो वगैरे काढू. सो सोनल, कसं वाटलं ट्रॅव्हलिंग तुला? जनरलमध्ये ट्रॅव्हलिंग कसं वाटलं तुला? ट्रॅव्हलिंग एकदम वर्स्ट होती, कारण जर तिकीट कन्फर्मेशन असती तर खूप बरं झालं असतं. कारण ऑन द स्पॉट आम्ही तिकीट काढल्यामुळे आम्हाला जनरल सीटच भेटली आणि असं काहीसं प्लॅन झालं आमचं. सो थोडं फोटोशूट वगैरे करू इथे आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो मित्रांनो, आता इथून आपल्याला जायचं हॉटेलला आणि हॉटेल्स काय सध्या बुक केलं नाही आहे. आता बुक करायचं आहे. तिकडून आपण मंदिराच्या आसपासच कोणतं हॉटेल असेल तर ते बुक करू. आणि ते आता सकाळचे वाजलेत, ऑलमोस्ट 8 वाजलेत आणि फटाफट जाऊ. आता आपण ही गाडी मागवली आहे. आता आपल्याला जायचं आहे हॉटेलला आणि फ्रेश वगैरे होऊन आपल्याला जायचं आहे मंदिरात. आणि तुम्ही हॉटेल बुक करू शकता. मी हॉटेलचं सगळं इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तुम्ही एकदा गो थ्रू करा. हॉटेल वगैरे रूम वगैरे भेटलेत. इथे हा एक रूम आहे आणि आपला इथे एक रूम आहे. सो असे 2 रूम घेतलेत आपण. आणि इथे आता हा ब्लॅक कॉफी पितोय. आणि इथून मंदिर अप्रॉक्सिमेटली 10 मिनटावरती आहे. आणि इथे खूप सारे हॉटेल्स आहेत आणि त्यांचे रेट्स पण वेगवेगळे आहेत. आणि आपण ब्रेकफास्टमध्ये काय मागवणार आहे आणि जेवणात दुपारी काय मागवणार आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच. स्टे ट्यून. आणि जेव्हा आपण मंदिराकडे निघू तेव्हा भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. आम्ही मंदिराच्या दिशेकडे आणि इथून 10 मिनटावरती मंदिर आहे. सो आता वाजलेत 10:30 आणि ते सोनल पण रेडी झाली, ते नितेश पण रेडी झालं आहे. सो आता फटाफट निघू, भेटतो तुम्हाला थोडाच वेळ. सो मित्रांनो, आता आपण आत आलेलो आहे स्वामींच्या मठात. सो मित्रांनो, आता आपण ताट घेतलेलं आहे आणि इथून जायचं आपल्याला आतमध्ये सेकंड गेटमध्ये. सो मित्रांनो, आपलं दर्शन वगैरे झालंय आणि खूप जास्त गर्दी होती. दर्शन 5 मिनिटात झालं. सो कसं वाटलं? फर्स्ट टाइम आलीस? तेच तुला मस्त. सो फर्स्ट टाइम होतो सोनलचा आणि नितेशचा आणि खूप भारी वाटलं. पॉझिटिव्ह वाईब्स अगेन स्वामींना भेटून. सो
सो आता जाऊ आता ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये काय ऑर्डर करतो दाखवतो. भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. आता ब्रेकफास्ट करून झालंय आमचं. मी मागवला होता उत्तप्पा, निकेशने मागवला होता मसाला डोसा आणि मॅडमनी मागवलेला इडली आणि मेंदूवडा. सो टेस्टला ओके होता, एवढा टेस्टी नव्हता पण ठीक आहे. आता जाऊन आता चाय आणि कॉफी वगैरे घ्यायची आहे. सो मित्रांनो, आता आपलं चाय वगैरे पिऊन झालं आहे आणि तुम्ही बघू शकता एवढी मोठी लाईन लागली. आता आपण गेलो तेव्हा खूप कमी लाईन होती आणि आता बघू शकता तुम्ही खूप लाईन वाढलेली आहे. पण चेकआउट केलं आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आपण चाललो आहे आता सोलापूर रेल्वे स्टेशनजवळ. कारण उद्याची आपली ट्रेन आहे वंदे भारत. आमचा प्लॅन परत एकदा चेंज झाला आहे. असा प्लॅन झाला आहे की आता आपण परत वंदे भारतनीच जायचं, कारण तिकडे सीट रिझर्वेशन वगैरे असतं. सो आरामात बसून वगैरे जाऊ. सो सोनाली मस्त रेस्ट केलं. आता एक ऑटो करून जायचं आपल्याला सोलापूर रेल्वे स्टेशनला. सो असा प्लॅन आहे गायचा. सो बघू आता फटाफट निघू. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. Bluetooth mode paired. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे सोलापूर रेल्वे स्टेशनला. मित्रांनो, तुम्ही पाठी बघू शकता सोलापूर रेल्वे स्टेशन आणि आम्ही आता तिकीट काढली आहे. 10:30ची आपली ट्रेन आहे. सोलापूर टू ठाणे सिद्धेश्वर एक्सप्रेस. आणि ते जास्त टायर्ड झालो आहे आम्ही वॉक वगैरे करून. आणि आम्ही तर हॉटेल वगैरे बुक करणार नाही आहे, कारण ट्रेनची तिकीट भेटली आम्हाला. आमचा प्लॅन होता सकाळी जायचा वंदे भारतमधून, पण फायनली शॉकिंग होतं की आम्हाला तिकीट भेटली आहे. सो आपली ट्रेन आहे 10:30ची. काहीच कळत नव्हतं कोणती ट्रेन कधी येणार आहे, काय येणार आहे. फुल कन्फ्युजिंग होतो आम्ही सगळे. सो फायनली भेटले आपल्याला तिकीट. आता आपण जाऊ. भूक पण लागले, थोडंफार काहीतरी खाऊ. दाखवतो तुम्हाला काय ऑर्डर करतो ते. भेटू आपण थोड्याच वेळात. स्टेट ठेवू. सो आपलं इथे पहिली डिश आलेली आहे बुर्जी पाव. सो मित्रांनो, आपलं डिनर झालेलं आहे आणि आम्ही परत चाललो आहे रेल्वे स्टेशनच्या दिशेला. सो बघितलं तुम्ही आपण काय काय ऑर्डर केलं होतं. आणि डेझर्टला मॅडमनी घेतलं डेअरी मिल्क. सो डेअरी मिल्क वगैरे खाऊ. आणि त्याच्यानंतर ट्रेन 9:30ची पण आहे, 10:30ची पण आहे. सो कोणती पण ट्रेन भेटेल खाली. आपण जायचं आहे फटाफट आणि सकाळी 6-7पर्यंत आपण घरी पोहोचू अशी शक्यता आहे. जाऊ आता प्लॅटफॉर्मवर, जरा बसू, जरा टाईमपास करू. भेटू तुम्हाला थोडंसं वेळात. मित्रांनो, आता आपण एका लॉन्चमध्ये आलेलो आहे जिथे 20 रुपीज पर पर्सन असं कॉस्ट आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता समोर बसले आणि ते माझे व्हिडिओ एडिट्स होत आहेत. सो ट्रेन येईपर्यंत 1 तास आहे, म्हणून आम्ही असा विचार केला की इथे जरा रेस्ट करू जरा. सो मित्रांनो, आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आता आपली ट्रेन उद्यान एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस फायनली सोलापूर प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे आणि आम्हाला सीट पण भेटली आहे. सो आता इथून 15-20 मिनिटांनी आता ट्रेन निघेल आणि त्याच्यानंतर आपण मुंबईला 6-6:30 वाजेपर्यंत पोहोचू. त्या वेटिंग एरियामध्ये 1 तास स्पेंड केला आम्ही. आणि माझा मित्र बघू शकता तुम्ही, खूप जास्त थंडी वाजते. आता आम्ही पोहोचलो आहे ठाणा स्टेशनला आणि वाजलेत 7 वाजायला 10 मिनटं कमी आहेत.
15-20 मिनटं लेट झाली ट्रेन आणि झोप पण पूर्ण झाली आहे. झोप पण पूर्ण झाली ट्रेनमध्ये. आता इथून जायचं स्लो ट्रेनने विक्रोळीला. भेटतो तुम्हाला विक्रोळीला पोहोचल्यावर. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे विक्रोळी स्टेशनला. सो कसा होता प्रवास? छान. थकलो आहे मस्त. आता इथून फटाफट ऑटो पकडून डायरेक्ट घरी जायचं आहे आणि बिल्डिंगच्या खाली पोहोचल्यावरती भेटतो तुम्हाला. सो पोहोचलो आता बिल्डिंगच्या खाली आणि आमचं प्लॅन अक्कलकोटचं सक्सेसफुल झालं आहे. आता जाऊन रेस्ट करायचं आता आणि नेक्स्ट ट्रिपची प्लॅन करायचं आता. नेक्स्ट सॅटर्डे संडे तुम्हाला समजेलच. नेक्स्ट सॅटर्डे संडे आपण कुठे चाललो आहे. मॅडम पण लय टायर्ड झाले. आता जाऊन आता रेस्ट करणार आहे आणि नितेश पण गेला आता त्याच्या घरी. सो असा काहीसा व्हिडिओ होता आणि या व्हिडिओला आम्ही इथेच एंड करतोय. जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.